तर एक महत्त्वाची बातमी समोर येते। राज्यातील 15 लाख माल वाहतूकदार आजपासून संपावर आहेत। ई चलान प्रणाली विरोधात बेमुदत आंदोलनाचा माल वाहतूकदारांनी इशारा दिलाय। माल वाहतुकीसह प्रवासी वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे। अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, माल वाहतूकदार या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत, काय अधिकची अपडेट? भाग्यश्री, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? भाग्यश्री, प्रश्न पुन्हा विचाराल का? जी भाग्यश्री, खरं तर माल वाहतूकदार या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। राज्यभरात हे आंदोलन पेटताना पाहायला मिळत आहे। नक्कीच वेगवेगळी आंदोलनं खरं तर विधान अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर इथे आझाद मैदानात सुरू आहेत। सकाळी दत्तामामा भरणे यांच्या घरावर जे आंदोलन करणारी मंडळी होती ती मंडळी सगळी शेतकरी होती आणि ही मंडळी जी आहेत ही कच्चा मक्याला जसा भाव मिळतो त्याच पद्धतीने कांदा आणि दुधाला देखील भाव मिळावा यासाठी त्यांनी दत्तामामा भरणे यांच्या घराकडे आंदोलन केलेलं पाहायला मिळालं होतं। आपण त्यांना विचारूया, ती सगळी मंडळी आपल्या बरोबर आहे, त्याच्यानंतर नेमकं काय पाऊल असणार आहे त्यांना तेही विचारूया। सर, काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही मागणी करता? आज तुम्ही दत्तामामा भरणे जे कृषी मंत्री आहेत त्यांच्या घरासमोर आंदोलन केलेलं आहे। आज कांद्याला हमी भाव मिळावा, सोयाबीन प्रमाणे मक्याप्रमाणे भावांतर योजना ही कांद्याला लागू करावी याच्यासाठी दत्तामामा भरणे यांच्या घरावर आम्ही आंदोलन केलं। त्या ठिकाणी त्यांना 3 महिन्यापूर्वी सुद्धा आम्ही आंदोलन करून जागा करण्याचा प्रयत्न केला होता का तुम्ही आज कांद्याला 1 रुपया भाव मिळतोय, शेतकरी आत्महत्या करतोय आणि कृषी मंत्री इंदापूर ते मुंबई एवढ्या दौऱ्यामध्ये मग्न आहे। इंदापूरहून निघायचं, मुंबईच्या बंगल्यात एसी झोपायचं आणि सकाळी उठून नरिमन पॉईंटच्या चक्रा मारायच्या, याच्यासाठी तुम्हाला कृषी मंत्री पद दिलं नाही तर तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्याच्या बांधावर गेलं पाहिजे, त्या बाजार समित्यांचा अहवाल घेतला पाहिजे। शेतकऱ्याला का भाव मिळत नाही, शेतकऱ्याला नेमका मारतोय कोण, व्यापारी धोरण बाजार समित्या का अवलंबताय, या सगळ्या गोष्टीचा तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करून शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे। परंतु कृषी मंत्री दत्तामामा भरणे हे मुंबई सोडायला तयार नाही, इंदापूर सोडायला तयार नाही। म्हणून आम्ही त्यांना सांगितलं, जर तुमच्याकडून शेतकऱ्याचे प्रश्न सुटत नसतील तर तुम्ही राजीनामा द्या आणि या कृषी मंत्री पदावरून तुम्ही बाजूला व्हा। आज त्यांनी आंदोलकांची त्या ठिकाणी गळचेपी केली। शेकडो शेतकरी त्यांच्या दारावर असताना कृषी मंत्र्यांना 2 मिनिटं येऊन वेळ भेटला नाही आमच्या चर्चा करायला। कृपा, आपण बघतोय की इथे विविध आंदोलन आहेत, त्यातलं हे एक आंदोलन आहे। महाराष्ट्र ट्रान्सपोर्टचं जे आंदोलन आहे ते अजून सुरूच झालेलं नाही। आपण बघू शकतो की निश्चितच भाग्यश्री मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।